पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे नद्यांना पूर आलाय। अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। पालघर सिन्नर महामार्गावर 1.5 फूट पाणी साचलेलं आहे, तर मनोर जवळ रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद झाली आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पालघर मनोर रस्त्यावर बाघोबा घाट आणि गोवाडे इथं पाणी रस्त्यावर आल्यानं मनोर पालघर रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। तसंच मनोर जव्हार हा रस्ता सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। डहाणूतील कंक्राती नदीलाही पूर आल्यानं डहाणू कोसबाड रस्ता बंद झालेला आहे। तर मनोर आणि पालघर शहरातलीही आपण दोन दृश्य पाहतोय। मनोरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, वाहतूक बंद झालेली आहे। तर दुसऱ्या बाजूला पालघर शहरामध्ये देखील मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी। मध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस चालू आहे। आपण पाहू शकता सध्या आपण मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथे आहोत। आपण पाहू शकता इथे इतका पाऊस झालेला आहे की अक्षरशः हा जो सर्व्हिस रोड आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे इथे कंटेनर सुद्धा हे बंद पडलेले आहेत। कंटेनर हे पाण्यात अडकलेले आहेत। ही पातळी आता तरी कमी झाली असली तरी काही तासांअगोदर इथे फार मोठ्या प्रमाणात पाऊस साचलेला होता। अशीच परिस्थिती पालघरच्या बहुतांश भागात झालेली आहे। मुसळधार पाऊस सुरूच आहे। हवामान खात्याच्या रेड अलर्टच्या धर्तीवर खबरदारीसाठी जिल्हा प्रशासनानं सूचना केलेल्या आहेत। नदीकाठच्या गावांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत। त्याप्रमाणे लोकांनी बाहेर पडू नये असं आवाहन केलेलं आहे। मात्र पावसाचा सध्या तरी अजूनही पावसाची जी संततधार ती सुरूच आहे। पावसाचा कुठे जोर ओसरत दिसत नाही। त्यामुळे नक्कीच आज आणि उद्या पालघर जिल्ह्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता वर्तवते। त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहावं असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर।